नमस्कार मैत्रिणींनो, लीना फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी तुम्हाला आज पैठणीवरची बॅकनेकची डिझाईन दाखवणार आहे, तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. नक्की पहा, तुम्हालाही आवडेल. खूप सुंदर डिझाईन आहे, खूप साधी सिंपल आहे. जो तुमचा शोल्डर आहे, जेवढी गळा उंची आहे तेवढं आखून घ्यायचं. पंचकोनीमध्ये शेप देऊन घ्यायचा. बाहेरून 1 इंचावर घ्यायचा, आतून आहे तिथूनच जरा थोडासा कोन काढून घ्यायचा. आतूनचा कट करून घ्यायचा. नंतर कॅनव्हास वरती ठेवायचा आणि आहे तसा शेपला आखून घ्यायचं आणि बाहेरच्या साईडने 1 इंचावर आखून घ्यायचं आणि कट करून घ्यायचा. जो आपण खाली एक छोटासा पॅच बनवणार आहे ना, त्याला पण व्यवस्थित आखून घ्यायचं आणि तो पण कट करून घ्यायचा. मेन कपड्यावरती अस्तर ठेवून कट करून घ्यायचा. आणि व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. साईडनं पण शिलाई व्यवस्थित मारून घ्यायची, एकदम व्यवस्थित. खूप सुंदर ही डिझाईन होते. पैठणी साडी पण खूप छान आहे. त्याच्यावर हा ब्लाऊज तर एवढा भारी दिसणार आहे की बसच. एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. गळ्याच्या शेपचा पण एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा. जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन पाहत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. जे पाठीची बाजूची जी किनार उरली होती ना, त्याच्यानेच आपण डिझाईन बनवणार आहे. तर ती जोडून घेतली, त्याची रुंदी वाढवली. तो जे आपण कॅनव्हास वरती जो शेप देऊन घेतलाय ना, तो त्याच्यावर उलट्या बाजूवर ठेवून शिलाई मारून घ्यायची, किंवा तुम्ही इस्त्रीने हे चिकटवू शकता. ते व्यवस्थित शिलाई घ्यायची मारून. थोडासा अर्धा इंचाचा गॅप ठेवून नंतर बाजूनी कट करून घ्यायचा. आतून पण व्यवस्थित कट करून घ्यायचा. बाजूला जे आपण थोडासा कपडा ठेवलाय ना शिल्लक, त्याला नॉच मारून घ्यायचे. ते पलटी करून कॅनव्हासवर त्याच्यावर एक सरळ व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. अजून माझ्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ आहेत अपलोड केलेले डिझाईनचे, ते पण नक्की तुम्ही जाऊन पहा. खूप सुंदर डिझाईन आहेत. लग्न कार्यामध्ये खूप शोभून दिसते ही डिझाईन. तो छोटासा पॅच जो बनवणार आहे ना, तो पण त्या कपड्यावरती ठेवून शिलाई मारून घ्यायची.
त्याला पण बाजूनी छोटे छोटे नॉच मारून त्याच्यावर पण शिलाई मारून घ्यायची. लेस तर एवढी सुंदर आहे ना, मी आता लेस जी वापरणार आहे ती पहा, खूप सुंदर लेस आहे. आणि सरळ तो पॅच ठेवून घ्यायचा उलट्या बाजूवर आणि शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित, आहे त्या शेपवरती ठेवून घ्यायचा. तुम्ही ह्याला पायपिंग पण करू शकता. कपडा शॉर्ट असल्यामुळे मी पायपिंग नाही बनवली, पलटीच करून घेणार आहे. पलटी करून घ्यायचा सरळ बाजूवर आणि शिलाई मारून घ्यायची. खूप सुंदर डिझाईन बनणार आहे मैत्रिणींनो, पहा. कमरेच्या भागाला टक्स मारून घ्यायचे अर्ध्या अर्ध्या इंचावर. तो जो छोटा पॅच बनवला होता तो पण ठेवून घ्यायचा. पाठीची पट्टी तयार करून घ्यायची. आतमध्ये पलटी करून घ्यायची व्यवस्थित. पॅच आतमध्ये त्याच्या जो आपला मध्य सेंटर आहे ना त्याच्या आतमध्ये ठेवून त्याला पण एक शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित. त्याच्यावरती एक छोटीशी लेस लावून घ्यायची. सेम कलरची आहे त्याच्यामुळे जास्त उठून दिसत नाही. बाजूनी शिलाई मारून घ्यायचं. आणि मोत्याची नथ टाइप मध्ये लेस आहे, खूप छान दिसते ही लेस. मणी आहे त्या लेसला जरा व्यवस्थित बघून व्यवस्थित टीप मारून घ्यायचे, नाही तर आपल्या सुईचं टोक जाऊ शकतं. त्याच्यावरती 2 पॅच ठेवून घ्यायचे.